आपला 4th चॅप्टर चालू आहे ते म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय स्टडी केला आहे त्याचा आपण थोडासा अभ्यास करून घेऊया, त्याचा प्रिव्ह्यू बघूया. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये आपण केलं होतं ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टचा कन्सेप्ट पाहिलं होतं, त्याची मीनिंग पाहिले होते, परत त्याचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट कोणते कोणते मोड होते, रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, मोनो रेल अँड मेट्रो, रोपवेज, पाईपलाईन, हे सगळं काय पाहिलं होतं आपण मागच्या लेक्चरमध्ये. ट्रान्सपोर्टेशन हा कन्सेप्ट पाहिला होता, त्याचे फायदे पाहिले होते, त्याचे तोटे पाहिले होते, परत रेल ट्रान्सपोर्ट काय आहे, ठीक आहे. तर परत आपण पाहिलं होतं रस्ते वाहतूक, परत त्याचे फायदे तोटे पाहिले होते. मग त्याच्यानंतर आपण पाहिले होते रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, त्याचे पण फायदे तोटे आपण बघितले होते. जल वाहतूक, परत मेनोरेल अँड मेट्रो ह्याचे पाहिले होते, ह्याचे पण आपण कन्सेप्ट पाहिलं होतं, ह्याचं कन्सेप्ट काय. परत जल वाहतूक, रोपवे, सगळ्यांचे आपण फायदे तोटे काय त्याचा अभ्यास आपण डिटेलिंग केलं आहे. तर हे काय झालं, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला अभ्यास आहे. तर बघूया आजचा नवीन कन्सेप्ट, ते म्हणजे वेअरहाऊस, गोदाम. आता पहिले त्याचा मीनिंग जाणून घेऊया. आता गोदाम म्हणजे काय, गोदाम म्हणजे साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणूक संदर्भातील सर्व क्रियांचे समावेश होतो, ज्यात मालाची सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंध असते. गोदाम हे माल साठवण्याचा एक साधन आहे. साठवणूक हे उत्पादनाचा किंवा वस्तूंचा उत्पादनापासून वापराच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेले क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते. तर हे काय, गोदाम म्हणजे काय, आपण जे वस्तू खूप बल्कमध्ये घेतो त्याची आपल्याला साठवणूक करावी लागते. वस्तू म्हणजे काय, सपोज आपण भाजी आहे, फळं आहे, त्याला आपण कसे सीझनल असतात ना ते, मग ते सीझनल असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्याला साठवून ठेवावं लागतं आणि साठवून ठेवण्यासाठी त्याला एक प्रॉपर प्रोसेस दिली जाते आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो वेअर हाऊसिंग म्हणजे गोदाम म्हणतो, ठीक आहे. तर त्याची व्याख्या बघूयात आपण. वस्तूची अथवा मालाची साठवणीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम. साठवणूक होय, हे आपण काय करतो, स्टोरेज करून ठेवतो ना, म्हणजे आपण काय करतो, बल्कमध्ये जी आहे ती वस्तू घेऊन आपण त्याची वेअर हाऊसिंग म्हणजे त्याला प्रॉपर जेवढं जसं क्लायमेट लागतं त्याला आपण ते क्लायमेट देतो आणि त्या क्लायमेटला आपण काय म्हणणार आहोत, वेअर हाऊसिंग. प्रत्येक आपण जी भाजी असू, फळं असू, काही असू, त्याला एक ना प्रत्येक टेम्परेचर लागतं आणि ते टेम्परेचर त्याला प्रॉपर भेटलं की त्याची स्टोरेज आपण भरपूर दिवस करू शकतो किंवा भरपूर महिने करू शकतो. कशामुळे, गोदामकामुळे. आता गोदामचे कार्य बघूया. तर त्याचा पहिला कार्य काय आहे, मालाची साठवण म्हणजे स्टोरेज. हे गोदामाचे मूलभूत कार्य आहे. अतिरिक्त उत्पादनाची ताबडतोब आवश्यक नाही, ती उत्पादने गोदामामध्ये सुरक्षितरित्या साठवली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार पुरवली जाऊ शकतात. म्हणजे जेव्हा ह्याचा यूज नसतो त्याला आपण स्टोर करून वेअरहाऊसमध्ये आपण स्टॉकिंग करून ठेवू शकतो. म्हणजे आता सपोज फळांमध्ये तुम्ही केळी घ्या, केळी आता काही जास्त दिवस टिकत नाही, ते पटकन लगेच काळी पडतात. मग त्याच्यासाठी काय असतं, ते केळीला काय लागतं, एक टेम्परेचर लागतं. त्या टेम्परेचर अनुसार जर हे आपण ठेवलं, त्याचं प्रॉपर स्टोरेज केलं तर आपण त्याला खूप दिवस स्टोर करू शकतो. कशाद्वारे, वेअर हाऊसद्वारे. तर ह्याचं काय मुख्य कार्य काय, वेअर हाऊसिंग. आपण ते जे मटेरियल आहे आपण ते स्टॉकिंग करून ठेवू शकतो. तर आपला दुसरा पॉइंट आहे प्राइस स्टॅबिलायझेशन म्हणजे किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिरीकरण प्रक्रियेत गोदामाचे महत्त्वाची भूमिका वाजवतात. किंमत स्थिरीकरण हे वेळ उपयुक्तता दॅट इज टाइम युटिलिटी साधून केले जाते. गोदामामध्ये सहसा मालाचे साठा मोठ्या प्रमाणावर केला जातो.
जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूंची कमतरता असते तेव्हा त्या वस्तूंचा गोदामाद्वारे पुरविल्या जातात आणि ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा फरकामुळे किमतीत वाढ होण्यापासून टाळण्यासाठी किंमत स्थिर होण्याची मदत होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा मार्केटची डिमांड आणि ते सप्लायचं हे रिलेटेड आहेत, जेव्हा ह्याचं डिमांड कमी होऊन जातो तर आपण काय करतो, त्याची वेअरहाऊसद्वारे आपण त्याची साठवणी करतो आणि जेव्हा ह्याचा डिमांड वाढतो मार्केटमध्ये तेव्हा वेअरहाऊस काय करतो, तेव्हा हा माल काय करतो, पुरवतो कुठं, बाजारपेठात. तर ह्याचं किंमत स्थिरीकरण ह्याच्यामध्ये प्राईसला भरपूर इफेक्ट पडतो. कशामुळे, वेअरहाऊसमुळे. जेव्हा आपण स्टॉकिंग करून ठेवतो आणि त्याचा डिमांड वाढला की मग आपण प्राईसही वाढवू शकतो. तर हे कसे कोरिलेटेड फॅक्टर्स आहेत. तर आपला तिसरा पॉइंट आहे किंमत करणे. जेव्हा वस्तू गोदामामध्ये साठवल्या जातात तेव्हा चोरी, आग इत्यादी स्वरूपात त्यांना बरीच जोखीम स्वीकारावी लागते. गोदामे अशा प्रकारे बनविले जातात जेणेकरून हे धोके कमी होतात. गोदामा चालकावर वस्तू सुरक्षित ठेवायची आणि योग्य ती काळजी घेण्याचे बंधन असते. वस्तू अथवा मालाच्या होणाऱ्या हानीसाठी व नुकसानासाठी गोदाम चालक जबाबदार असतो. म्हणजे हे खूप वेअरहाऊसिंग पण एक रिस्क बेअरिंग फॅक्टर आहे. म्हणजे व्हेन गुड्स आर स्टोर्ड इन वेअरहाऊसेस दे आर एक्सपोज टू मेनी रिस्क इन द फॉर्म ऑफ थेफ्ट. थेफ्ट म्हणजे काय, चोरी, आग लागू शकते, काही आपलं रिस्क ह्याच्यामध्ये भरपूर आहे. कोणते कोणते रिस्क आहे, एकतर आहे चोरी, आग, ठीक आहे. तेव्हा काय करतात, तेव्हा बरेच जोखीम स्वीकारले जातात आणि गोदामे असे प्रकारे बनवले जातात जेणेकरून हे धोके कमी होतात. गोदाम चालकावर वस्तू सुरक्षित ठेवण्याची आणि योग्य ती काळजी घेण्याची बंधन असते. ठीक आहे. मग ह्याच्यामुळे काय, गोदामचं कन्स्ट्रक्शनच असं करतात की जेणेकरून हे जे रिस्क आहेत ते कमी होतात आणि वेअरहाऊसन कीपर इज टू टेक अ रिजनेबल केअर ऑफ द गुड्स अँड सेफगार्ड देम. जे वेअरहाऊसर कीपर असतो त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि हे रिस्क, काही रिस्क झाला तर ह्याचा लॉस आणि डॅमेज कोण भरपाई करणार, वेअरहाऊस कीपर शॅल बी लायबल फॉर द ओनर ऑफ द गुड्स. ठीक आहे. तर दुसरं आपला चौथा पॉइंट आहे वित्त पुरवठा. गोदाम चालवणाऱ्या संस्थाकडून किंवा इतर वित्तीय संस्थाकडून गोदामात साठवलेले मालावर किंवा वस्तूंवर वित्त पुरवठा केला जाऊ शकतो. सदर वस्तू, माल या वित्तीय संस्थांसाठी सुरक्षितता म्हणजे सिक्युरिटी म्हणून काम करतात. अशा पद्धतीने गोदामा व्यावसायिकांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम करतात. तर वित्त पुरवठा म्हणजे काय, फायनान्स. हे काय पुरवतात, लोन्स कॅन बी रेस्ड फ्रॉम द वेअरहाऊस कीपर और फ्रॉम द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अगेन्स्ट द गुड्स स्टोर्ड बाय द ओनर. गुड्स ॲक्ट ॲज अ सिक्युरिटी फॉर द वेअरहाऊस कीपर. आता सिक्युरिटीच्या तौरवर ते काय ठेवतात, गुड्स ठेवतात म्हणजे स्वतःचे गुड्स. वेअरहाऊस कीपर और फॉर द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. इन दिस मॅनर वेअरहाऊसिंग ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ फायनान्स. म्हणजे वेअरहाऊसिंग काय करतो, एक फायनान्सचं काम करतो फॉर अ बिझनेसमॅन फॉर मीटिंग द बिझनेस ऑपरेशन्स. तो काय ठेवू शकतो, त्याच्या पैशाच्या ऐवजी त्याचे गुड्स, ठीक आहे, जे वेअरहाऊसमध्ये स्टोर आहेत. तर हे पण काय करतो, वित्त पुरवठा मीन्स इट प्लेज द रोल ऑफ फायनान्स इन द बिझनेस ऑपरेशन. ठीक आहे. तर आपला फिफ्थ पॉइंट आहे वर्गवारी आणि प्रतवारी. आजकाल बऱ्याचशा गोदामामध्ये वर्गवारी आणि प्रतवारी करण्यासाठी तसेच वैशिष्ट्यनासाठी व इतर प्रकारच्या प्रक्रियासाठी सुविधा पुरवल्या जातात. पहिले तर वर्गवारी आणि प्रतवारी म्हणजे काय. वर्गवारी मीन्स ग्रेडिंग आणि प्रतिवारी म्हणजे काय, पॅकिंग. तर वेअरहाऊस काय करतात, वेअरहाऊस नाउअडेज प्रोव्हाइड्स द फॅसिलिटी ऑफ पॅकिंग, प्रोसेसिंग अँड ग्रेडिंग ऑफ गुड्स. म्हणजे सगळी प्रोसेस कंप्लीट करून ते रेडी टू सेल द कस्टमर्स टू द फायनल कस्टमर असे काम करतात. म्हणजे वर्गवारी पण करतात आणि प्रतवारी पण करतात. मग ते जे सेल आउटला जातात, जेव्हा हे गुड्स जातात त्यांना काय फायनल कन्झ्युमरपर्यंत लगेच सेल आउट करता येतं.
तर आजकाल बऱ्याचशा गोदामामध्ये वर्गवारी आणि प्रतवारी करण्यासाठी तसेच वैशिष्ट्यनासाठी व इतर प्रकारच्या प्रक्रियेसाठी सुविधा पुरवल्या जातात. मागणीप्रमाणे मालाची सोयीस्कर वैशिष्ट्य केली जाते, वेस्टर्न करून जाते म्हणजे पॅकिंग केली जाते, म्हणजे अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द कस्टमर. आता मागणीप्रमाणे आता मालाची सोयीस्कर वेस्टर्न म्हणजे पॅकिंग केली जाते. तर ह्याच्यामध्ये कोणती कोणती सुविधा आहे, कोणतं म्हणजे पॅकिंग, प्रोसेसिंग अँड ग्रेडिंग हे तिन्ही वस्तू होऊन ते फायनल कन्झ्युमरला सेल आउट करता येते. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. आता गोदामधारक मोठ्या प्रमाणावर माल गोदामात ठेवणाऱ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतो. आता हे आपल्याला जेव्हा स्टोरेज करायचं असतं, आपल्याला जेव्हा आपल्या मालाची वेअरहाऊसिंग करायची असते, तर आपल्याला काय करावं लागतं, पहिले ते माल वेअरहाऊसिंगच्या जागी आपल्याला ते माल पोचावं लागतं. तर त्याच्यासाठी कशाची गरज पडते आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन मीन्स वाहतूक. तर ही सुविधा सुद्धा गोदामधारक मोठ्या प्रमाणावर माल गोदामात ठेवणाऱ्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतात. ठीक आहे. आणि सदर वाहतुकीमध्ये माल एका ठिकाणाहून गोळा करून इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम केले जाते. म्हणजे गोदामवर आपल्याला सगळी सुविधा भेटते. पहिला तर आपला माल तिकडे पोचवला जातो. जेव्हा आपल्या त्याची नीड असते तेव्हा गोदामधारक आपल्याला ते माल आपल्यापर्यंत दिल्या ॲड्रेसप्रमाणे तो आपल्याला वाहतूकची सुविधा देऊन तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. तर ह्याच्यामध्ये वेअरहाऊस आपल्याला किती सुविधा देतो, फायनान्ससुद्धा देतो, परत वर्गीकरण प्रतिवारी देतो, परत वाहतूक सुविधासुद्धा उपलब्ध करून देतो. तर हे काय त्याचे फंक्शन्स आहेत. आता बघूया त्याचा नेक्स्ट फंक्शन, ते म्हणजे वेळ आणि स्थळ उपयोगिता. गोदामे वस्तूंची मागणी येईपर्यंत वस्तू जतन करून वेळ उपयोगिता निर्माण करतात. मीन्स हे काय करतात, वेळ म्हणजे टाइम युटिलिटी. वेअरहाऊस क्रिएट्स अ टाइम युटिलिटी बाय प्रिझर्विंग द गुड्स टिल दे आर डिमांडेड. जेपर्यंत मार्केटमध्ये त्याचा डिमांड, त्या वस्तूचा डिमांड येत नाही तोचपर्यंत वेअरहाऊस आपला हे वेअरहाऊस टाइम युटिलिटी क्रिएट करून देतो. परत इट ऑल्सो क्रिएट अ प्लेस युटिलिटी. पहिले त्या गुड्सची डिमांड मार्केटमध्ये नव्हती, आता तो हायर डिमांडवर आहे. तर गोदाम काय करतो, हेच गुड्स त्यांना प्लेस युटिलिटी म्हणजे ते गुड्स त्या फायनल कन्झ्युमरला सेल आउट करेपर्यंत ते युटिलिटी काय करतात, ते क्रिएट करतात. म्हणजे आता गुड्स डिमांडमध्ये आहेत, ठीक आहे. तर आता ते गुड्स त्याच्यापर्यंत कन्झ्युमरपर्यंत सेल आउट करायपर्यंत ते शॉपला पोचावे लागतात. तर ते काय करतो, प्लेस युटिलिटी सुद्धा पुरवतो. म्हणजे कसं पुरवतो, ट्रान्सपोर्टेशनद्वारे. सो गोदाम काय करतो, वेळ आणि स्थळ उपयोगिता म्हणजे हे युटिलिटी तो काय करतो, क्रिएट करून ठेवतो. आणि डिमांड अनुसार, डिमांड झाल्यानंतर पहिले तर डिमांड होऊसपर्यंत तो प्रिझर्व करून ठेवतो आणि मग त्याचं डिमांड क्रिएट झाल्यानंतर त्याची प्लेस युटिलिटीची पण पूर्तता करतो. तर बघूया आपला पुढचा पॉइंट, ते म्हणजे प्रक्रिया. इट मीन्स प्रोसेसिंग. काही वस्तू जशा बनवल्या जातात तशाच त्या वापरल्या जात नाही. मीन्स जसे ते बनवले जातात लगेच ते तसेच वापरले जात नाही. त्याच्यावर काय करावं लागतं, त्याच्यावर प्रोसेसिंग करावी लागते, त्याच्यासाठी प्रक्रिया करावी लागते. सदर उत्पादनावर ठराविक प्रक्रिया करून वापरायोग्य बनवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तांदूळ पॉलिश केला जातो, फळे पिकवली जातात इत्यादी. हे काय एक्झाम्पल. आता तांदूळला काय लागते, तांदूळ विदाऊट पॉलिशचे कधी तांदूळ बघितले का, नाही.
तांदूळला पॉलिश केल्यानंतरच ते खाण्यासारखे असतात. त्याच्यानंतर मग फळ, कच्चे फळ आपण खाऊ शकतो का? अजिबात नाही. त्याला काय करावं लागतं? एक प्रॉपर टेम्परेचर देऊन त्याला पिकवलं जातं. त्याला किती पिकवायचं ते त्याला एक टेम्परेचर त्याचं ठरलेलं असतं. म्हणजे ते जास्त पिकलं तरी ते प्रॉब्लेमॅटिक होईल, ट्रान्सपोर्टेशन माल विकला जाणार नाही. तर त्याला एक प्रॉपर टेम्परेचर पर्यंत काय करावं लागतं? त्याला वेअर हाऊसिंग करावी लागते. त्याला प्रॉपर टेम्परेचर द्यावं लागतं. तर हे टेम्परेचर वेअर हाऊसिंगला कोणत्या वस्तूला किती टेम्परेचर लागतं हे वेअर हाऊसिंगचंच काम असतं. ठीक आहे. म्हणून ते काय करतात? त्याच्यावर ते प्रोसेसिंग करतात. फळाला पिकून देतात. परत तांदूळला काय करावे लागतं? पॉलिश लागते. तर ते तांदूळची पॉलिश करून मग ते फायनल कन्झ्युमरला म्हणजे ते शॉपवर पोचवले जातात. मग ते फायनल कन्झ्युमरपर्यंत पोचवले जातात. तर हे त्याच्यावर प्रत्येक वस्तूवर जी वेअरहाऊस होती त्याला काय करावं लागतं? त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागते, म्हणजे प्रोसेसिंग केली जाते. तर हे आज पाहिले आपण त्याची गोदामाची कार्य. ठीक आहे. ते गोदाम कोणते कोणते काम करतात त्याचं आपण पाहिलं. तर आपला हा बिझनेस सर्व्हिसेसचा आज आपण चौथा घटक पाहिला, ते म्हणजे गोदाम, दॅट इज वेअर हाऊसिंग. त्याचे आपण अर्थ पाहिले, व्याख्या पाहिली व त्याचे कार्य पाहिले. खूपच सोपा लेसन आहे, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही जे हेड पॉइंट्स आहेत ते लक्षात राहू द्या. अभ्यास चालू ठेवा. थँक यू स्टुडंट्स. Keep watching my videos. If you have not subscribed my channel, please subscribe it. Thank you students.